नमस्कार. रेखा तितुकी पुसून जाते, प्रत्यक्ष प्रत्यया येते, डोळे झाकणी करावी ते काय निमित्य. 53व्योवी दासबोध नित्यपाठ आणि 15व्या दशकातील 6व्या समासातील 9वी ओवी आहे. यात ती जी रेखा म्हणत आहेत ती जी आहे ती प्रारब्धाची रेषा. कधी कधी आपल्या हातावरच्या रेषा जे सामुद्रिक शास्त्रामध्ये सांगतात ती आपल्या हातावरची रेखा असते की कोणती, की एक असते धनरेषा असते, एक लाईफ रेषा असते वगैरे वगैरे, म्हणजे जीवन रेषा वगैरे जे असतात त्या पण आपल्याला बरेचदा बदलताना दिसतात, आहे की नाही. तर आपण खूप प्रयत्न केले तर आपलं जीवन आपण पालटू शकतो. प्रयत्नवाद बघा, प्रयत्नांती परमेश्वर, यातनं तो देव जाणावा. प्रयत्न वाळूचे कण रगडिता तेलही गळे, रोम वॉज नॉट बिल्ट इन अ डे, ठीक आहे. अशा कित्येक म्हणी आहेत. त्याबद्दल बोलतोय की आपण इतके परिश्रम करावे की काही दिवसांनी असं वाटेल की म्हणजे तेरी खता काय, म्हणजे ते म्हणतात ना की ती उर्दूतला ती हे ना काय ते काय म्हणतात त्याला, शेर वगैरे म्हणतात ते, की देव पण तुम्हाला विचार केला, अरे बाबा तुला काय पाहिजे, इतका प्रयत्न करतो, तुला काय पाहिजे. इतके आपण प्रयत्न करावे की तुला आत्मज्ञान पाहिजे, काय पाहिजे एक्झॅक्टली, तर ते सांगता यायला पाहिजे. एवढे प्रयत्न केले तर रेखा तितुकी पुसून जाते. ते आपली जी हातावरची तळहातावरची रेषा असते, प्रारब्ध असतं, ते पण थोडंसं पुसट होऊ शकतं, बदलू पण शकतं. प्रत्यक्ष प्रत्यय येते, डोळे झाकणे करावे ते काय निमित्त आहे. आपण डोळे झाकणे करून समजा असं नुसतं आंधळासारखं चालत राहिलो तर ते जमणार आहे का? नाही. आपण मग काय होईल की म्हणजे डोळे झाकून आपण पायी चालत राहिलो तर कुठेतरी ठेच लागेल, पडून जाऊ आपण. बरोबर, डोळे उघडे ठेवून तो दगड आला रे बाबा, मग त्याला असा वळसा घालून आपण जाऊ शकतो. हे स्वामीजी म्हणायचे की अरे रस्त्यावर चालताना एवढी तर खबरदारी आपण घ्यावी. तसं जीवनात आणि परमार्थात पण असतं की बरेचदा असे खाचखळगे वगैरे येत असतात. काय काय खाचखळगे ॲबिस म्हणजे असतात ना की इतके खोल असतात किंवा एवढे उंच असतात की ते आपल्या पलीकडे जातात. मग त्यावेळेला भगवंताला, सद्गुरूंना शरण जा, बाबा सांभाळून घ्या, आहे की नाही, होऊ शकतं, आहे की नाही. त्यामुळे याच्यात अजून एक गोष्ट अशी दिलेली आहे की रेखा तितुकी पुसून जाते, प्रत्यक्ष प्रत्यय येते, डोळे झाकणे करावे ते काय निमित्त. याच्यात अजून एक आहे की आपल्याला घरी खूप जण असतात सांगणारे, आई बाबा आपल्या इथे असतात किंवा आपले सिनियर लोक असतात, शहाणे लोक असतात, आपण ज्यांना विचारून काही काही काम करतो. तर सगळ्यांचं ऐकायचं. शेवटी आपला कॉन्शियस असतो, आपला जो जीव असतो, जो जागृत अवस्थेत, म्हणजे आपल्याला असं वाटतं की अरे हे काम केलं तर नुकसान आहे, ते नाही करायचं. जे काम केल्यावर आपल्याला आत्मज्ञान होतं असं वाटतंय, आपल्याला असं वाटतं की आपण खरंच चांगलं देवाचं काम करतोय, असं वाटतंय की आपण असं काम करतो की जे खूपच भव्य दिव्य आहे. इव्हन मग तुम्ही पोळ्या लाटत असा की घरचा अभ्यास करत असा, घरची साफसफाई करत असा, म्हणजे घरचा म्हणजे आपला अभ्यास करत असा, की मोठे ऑफिसचं काम करत असा, देशाचं काम करत असा, कुठलंही काम करत असा, आपल्याला लक्षात येतं की हे काहीतरी चांगलं करतो आपण, ज्यात सगळ्यांचा फायदा आहे. तर असा आपण निर्णय घ्यायचा की काय चांगलं आणि काय वाईट. आणि शूरस्य ध्यारा निश्चिता दुर्वते आपण बघितलेलं आहे की त्या तलवारीच्या पातेवरनं आपण चाललेलो आहोत. कधी खोटं बोलायचं नाही, कोणाचं मन दुखवायचं नाही, सगळे कामं सचोटीने करायचे, व्यवहार व्यवस्थित ठेवायचा, चोख ठेवायचा, सगळं व्यवस्थित करता येतं. खूप जण आहेत असे, माझ्या बघण्यातही आहे खूप जण. एकदा एक गमत सांगतो, म्हणजे ते परमार्थी व्यक्ती आहेत की नाही ते माहीत नाही मला, पण अशी एक केस आहे, सुप्रीम कोर्टपर्यंत गेलेला एक माणूस की ते 9 रुपये ते परत करायचे राहून गेले, फक्त 9 रुपये. तर त्यांनी सांगितलं की 9 रुपयाचं तुम्ही करप्शन केलं. ते म्हणाले की 9 रुपया करता त्यांनी बरेच 3-1 हजार रुपये त्या वर्षी खर्च केले होते, काही 10-15 वर्ष.
₹9 करता तुम्ही केस लढता. मला तेच तर, मी एक पैसा इकडला तिकडे नाही केला आणि माझ्यावर ₹9 आरोप लागलेला आहे. ते ₹9 नाही आहेत, ते माझ्या सिद्धांतांच्या विरुद्ध आहे, म्हणून ती मी केस लढलोय. त्याच्याकरता त्या ₹9 करता मी ₹3000 खर्च केले. आता त्या व्यक्तीचं मला माहित नाही ते पारमार्थी होते की नाही, पण असं सिद्धांतवादावर आपण राहून खोटं बोलायचं नाही, आपण व्यवस्थित मार्गावरच राहायचं वगैरे जे असतं, तसं अजूनही याही काळात आपण जगू शकतो. हे सत्य आहे बघा. ठीक आहे. तर आपण आपल्या जीवनाची रेषा जी आहे ती आपण ठरवू शकतो थोड्याफार प्रमाणात. भले खूप अडथळे येतील सरळ जाताना, धाड 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 झापडा पडतील, आपण तरी सरळ चालत राहायचं. कारण की सरळ गेलं तर भगवंतच आहे, इकडे आणि इकडे गेलं तर आपल्याला माहित नाही काय आहे. ठीक आहे की नाही. मग तुम्हाला किती लोकांनी म्हटलं की सीधे पेड़ है वही काटे जाते वगैरे, ते त्यांच्याकडे लक्ष नाही द्यायचं. आप सीधे नहीं टेढ़े इसलिए आपको काटा जा रहा है, आप सीधा चलिए आप काट नहीं पाएंगे, आप आसमान में जाके भिड़ जाओगे. असं जेव्हा मी त्यांना म्हटलं की यार ये तो म्हणजे आहे की नाही, काहीतरी लॉजिक लावायचं, दुसऱ्यांना वाम मार्गाला लावायचं, त्यापेक्षा सरळ चला ना. सगळे सरळ चालतील तर तुम्ही बघा की 8 अब्ज लोक सरळ चालायला लागले, तो काय जबरदस्त आहे पूर्ण जग. आनंदवन भुवन स्वानंद बोध पाटण रामराज्य, स्वानंद बोध पाटण रामराज्य बिलकुल आपण अचीव करू शकतो. ठीक आहे. तर असं याच्यात बऱ्याचशा गोष्टी आहेत, पण आपण मोजक्या शब्दांमध्ये आणि मोजक्या उदाहरणांमध्ये बघणार आहोत. मोजके उदाहरण. रेखा तेतुकी पुसून जाते, प्रत्यक्ष प्रत्यय येते, डोळे झाकणी कराविते काय निमित्त. तर एकदम जागृत अवस्थेत सगळं व्यवस्थित काम करायचं, सारासार विचार करून आणि सगळं सुंदर जीवन जगायचं, योग येऊन भक्त होऊन भगवंताला मिळून जायचं. मग काय, देह पडो अथवा जाओ, देह असो अथवा जाओ. ठीक आहे. धन्यवाद.